तर कुठे गेले होते मी संध्याकाळी, तर बघूया त्याचा ब्लॉग. गुड मॉर्निंग, इट्स संडे मॉर्निंग आणि आज आहे माघ पौर्णिमा. तर आमच्या देवीला आज आरत्या असतात देवीच्या, तर त्या पहिले बनवून घेतल्या सकाळी सकाळी. पूजा अजून बाकी आहे, पहिले दिवे बनवून घेते आणि नंतर मग आरती करण्यासाठी पूजा वगैरे करून नंतर नैवेद्य दाखवून दिवे आपण लावून घ्यायचे. तर हे कणकेचे दिवे असतात. कणिक मळताना त्याच्यामध्ये मध आणि तूप टाकायचं असतं, कारण की त्याचे दिवे आपण बनवतो. तर अगदी नावाला गोडच झाले पाहिजे असं काही नाही, पण मध टाकावं लागतं. मग हे आधी करायचे, मग ते पाण्यात उकळून घ्यायचे आणि मग त्यांच्यामध्ये तुपाचे ते लावून ते तुपाची वात लावून ते लावून घ्यायचे. हा भंडारा आहे, याच्यामध्ये याचं डबीसारखं बनवायचं. त्याच्यात भंडारा म्हणजे हळद आणि अक्षता म्हणजे तांदूळ असं भरून तो भंडारा बंद करायचा आणि ती पेटीसुद्धा उकडून घ्यायची आहे पाण्यात. आणि मग त्यांची पूजा करून ते दिवे लावायचे. सोबतच चपात्या पण करून घेतल्या, कारण की आज मिसळ करणार होतो आम्ही. आता मिसळबरोबर प्रिहान वगैरे पाव खात नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी पोळ्या आणि बाकीच्यांसाठी पाव. पोळ्या झाले, दिवे झाले, तर आता खीर बनवून घेते. खिरीसाठी खीर नाही, ॲक्च्युली मी शेवयांची खीर. त्यासाठी ड्रायफ्रूट घेतले, रोस्टेड शेवई घेतली आहे, मिल्कमेड घेतलं आहे, तूप घेतलं आहे आणि दूध घेतलं आहे. तर आता त्याच्यामध्ये ते जसं रेसिपी दाखवताना त्याचे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सगळं घेतात ना, तसं त्याला ते करायला फार वेळ लागतो. तर माझ्याकडे सकाळी अनफॉर्च्युनेटली तेवढा वेळ नसतो, कारण की माझं छोटं बाळ आहे. एवढं मॅनेज करणं आणि ते वाटं काढणं, ते त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. होपफुली नंतर मी हळूहळू तेही करेन, पण आता जेवढं मला जमतं आहे, जसं जमतं आहे तसं मी ट्राय करते आहे. माझ्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल असं मला वाटतं आहे. तर प्लीज माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करत जा. हां, तर खीर करायला घेतली. तूप गरम झालं, ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेते तुपामध्ये छान. त्याच्यामध्ये नंतर सेवई टाकणार. ड्रायफ्रूट छान लाल होईपर्यंत रोस्ट करायचे तुपामध्ये. आता छान सेवई टाकून घेतली, त्याच्यामध्ये तीही तुपामध्ये छानपैकी रोस्ट करून घ्यायची आहे. थोडासा लालसरपणा येईपर्यंत ती थोडी तुपामध्ये भाजून घ्यायची आपण. आता सेवयान आणि ड्रायफ्रूटमध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. थोडी त्याला उकळ फुटली की चवीनुसार आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. आम्ही कमीच टाकली, कारण की त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण मिल्कमेडमध्ये बरंच असतं, त्याच्यामुळे मिल्कमेड मला टाकायचं होतं, म्हणून मी साखर फक्त 3 चमचे टाकली, छोटे चमचे. खिरीला उकळ फुटते तोपर्यंत सगळे भांडे लावून घेतले, कारण की सुवर्णाताईचे भांडे झाले होते. ज्योती मावशीला आधी पुसून गेलेत. आता भांडे राहिलेत ते लावून घेते पहिले, म्हणजे मग बाकीचं काम करायला मोकळी. आणि खिरीला उकळ फुटेपर्यंत मिल्कमेड टाकायचं नाही आहे, त्याच्यामुळे मिल्कमेडसाठी थांबणंच होतं. म्हटलं आधी भांडे लावून घेऊयात आणि मग मिल्कमेड टाकूया, मग खीर पूर्णपणे तयार होईल, मग देवपूजा करायला जाऊ शकतो. बोट कापलं गेलं माझं ते मिल्कमेडचा बॉक्स फोडताना. घाईत घाई, अति घाई संकटात नाही. दोन वेळा पाण्याने धुवून सुद्धा रक्त काही थांबेना, म्हणून म्हटलं की हळद आधी दाबून घेऊया, थोडीशी जखम आधी थोडी हे होऊ देऊया आणि मग बाकीचे काम करायला घेऊयात.
हे असे दिवे आणि खीर रेडी झालेली आहे आणि मुलं प्रिहान गेम खेळतोय, म्हणजे चालू आहे त्याचं काहीतरी. आणि त्याला माहिती आहे मी आवाज देते तरी तो मुद्दाम इग्नोर करतोय, कारण की मी त्याला चिडवत होती. आणि माझा रुद्र बेडरूममध्ये होता. बेडरूममध्ये तो बाळ उठलेलं होतं, त्याच्यावर खेळत होता. रुद्रीला आरती घ्यायला सांगायची होती, त्याच्यामुळे त्याची आंघोळ करून दिली पटकन आणि आरती करायला सुरुवात केली. अरे कोण कोण आहे ना अगरबत्ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठे दुराची कंठी झळके मान मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाखचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जळत मुकुट शोभतो बरा झुंझुंटी नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मना कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सतना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव माळा विभूतीचे उदळना कंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेंढाळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकर आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझवर गौरा. जय देव त्रिभुवनी भुवनी पाता तुझैसे नाही चारी शमले परंतु न बोलवे काही सारी विवाद पडता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पाविसलवलाही. जय देवी जय देव जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होसी निरासा क्लेशापासून सोडी भोडी भोपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविलासा नरहर तल्लीन झाला पदपंकजले शा. जय देव जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव कालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगिना अनन्य पूजन भावे. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा तुळजा भवानी माते की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. जय शंभू भगवान की जय. बेबीला पण दे. मम्मा it's a whale. पूजा झाल्यावर मुलांना वाढून दिलं आणि नंतर थोडेसे झोपले ते. तर आता आम्ही असे घामे घूम होऊन तिन्ही गोऱ्यांचे कपडे बिपडे बदलून आता निघालो आहे शॉपिंगला इन द सेन्स की थोडंसं फिरून पण येऊ आणि थोडंसं रुद्राचे नाईट पॅन्ट्स वगैरे जरा थोडे छोटे झाले आहेत, त्याच्यामुळे त्याचं बघूयात असं काय मिळतंय. नाईट पॅन्ट्सच घ्यायचे आहेत बेसिकली, तर बघूयात. आम्ही आज हॉटेलमध्ये जाणार आहे आणि हे मी बनवलेलं आहे माइंड प्रिहान पाटील. हे मी स्ट्रेंजर थिंग्स मधून बनवलेलं आहे. नाटक नाही कड्या कोंडे लॉक नाही आहे ना, म्हणून तसं वाटतं. फील नाही आहे लॉक लावल्यात. हाय
आमचं चालू आहे तो बाबा मला हॉटेलच नाही घेऊन जात. पण आम्हाला हॉटेलमध्ये घेऊनच नाही जात. हा. नाही. आमच्या इथे जवळ असं जुडिओ झाला आहे. जवळ म्हणजे एक थोड्या अंतरावरती आहे. तर इथे जाऊन एक राऊंड मारून आलो तर छान होतं कलेक्शन लहान मुलांचं. तर त्यांची शॉपिंग केली आणि मुलं मस्ती करत होते फार. कलेक्शन खूप छान होतं. व्हाईट आणि ब्ल्यूमध्ये छान दिसत होतं टी शर्ट आणि लाईट कलरमध्ये टी शर्ट चांगले दिसतात मुलांना आणि थोडे बॅगी टाईप. तर सगळे तसेच होते. ध्रुव पण होता सोबत. पुढे गेले. जुडिओच्या बाहेरच एक पाणीपुरीचा स्टॉल होता. तो दादाला ऐकायला सुद्धा येत नव्हता आणि बोलता सुद्धा येत नव्हतं. तर ते सगळं लिहिलेलं होतं, असं मेन्शन केलेलं होतं. तिथे बोट ठेवून आपण त्याला सांगायचं, मग तो बनवून देणार त्या पद्धतीने. म्हणजे आम्हाला कौतुक वाटलं त्याचं की एवढं असून सुद्धा तो एक बिझनेस त्यांनी चालू केलेला आहे आणि छान खूप गर्दी होती तिथे. आणि आम्ही जोपर्यंत होतो तोपर्यंत चालूच होते लोक येणं. आणि बऱ्याच लोकांना माहिती होतं की ते असं आहे. ते आलेलं आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही फर्स्ट टाईम तिथे गेलेलो. मुलांनी छान एन्जॉय केली शेवपुरी. अशाच प्रकारे आजचा दिवस छान स्पेंड झालेला आहे आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट.